तर SUV Y मॉडेल जो आहे तो या ठिकाणी लॉन्च करण्यात येणार आहे। त्याची किंमत 60 ते 65 लाखांपर्यंत असणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। एकंदरीत आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नेमकी ही कार कशी असणार आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या माध्यमातून मोठा जो आहे बदल हा इलॉन मस्क हा टेस्लाच्या माध्यमातून हा संपूर्ण जे आहे भारतभर असेल जगभर आहे घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि इथे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये पहिलं असं टेस्लाचं शोरूम हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कशा प्रकारे मुंबईकरांचा असेल किंवा भारतभर मधून याला प्रतिसाद मिळतो हे पाहणं तर महत्त्वाचं असणारच आहे। मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं तर आतमध्ये लॉन्चिंग जे आहे कारचं सुरू आहे। अनेक जे आहे प्रकारे माहिती देण्यात येते, नेमके याचे फीचर्स काय असणार आहेत, यासह कशा प्रकारे जे आहे हे मॉडेल आहे याची माहिती ही टेस्लाच्या माध्यमातून जी आहे लोकांना असेल किंवा माध्यम प्रतिनिधींना जे आहे ही देण्यात येते। एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक जे आहे कार प्रेमी असतील किंवा एकंदरीत ज्यांना ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आणखी माहिती मिळवायची असेल तर टेस्लाच्या माध्यमातून ती देखील देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आपण सध्या टेस्ला शोरूमच्या बाहेर उभे आहोत आणि एकंदरीत आतमध्ये जर आपण पाहिलं तर कारचं लॉन्चिंग या ठिकाणी सुरू आहे। Y SUV मॉडेलचं लॉन्चिंग यावेळेस करण्यात येत आहे। 60 ते 65 लाखांपर्यंत याची किंमत असणार आहे। यासह यामध्ये इम्पोर्ट ड्युटीचा देखील समावेश असेल आणि त्यामुळे याची किंमत आणखीन वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। एकंदरीत हा संपूर्ण जर परिसर आपण पाहिला तर टेस्ला शोरूमच्या बाहेर या लॉन्चिंगसाठी माध्यम असतील यासह अनेक कारप्रेमी असतील यांची गर्दी पाहायला मिळते। कारचं लॉन्चिंग हे नुकतंच पार पडलेलं आहे आणि याचे फीचर्स काय असणार आहे, कशा प्रकारचं हे मॉडेल आहे, याची किंमत काय आहे, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीचा यामध्ये समावेश आहे याची माहिती ही टेस्लाच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून देण्यात येते। Y SUV मॉडेलची ही कार याची किंमत साधारणतः 65 ते 60 लाखांपर्यंत असल्याचं सांगितलं जातं आहे। आता यामध्ये कोणकोणते फीचर्स हे टेस्लाकडून ऍड करण्यात आलेले आहे, इलेक्ट्रॉनिक व्हेकलचा जर मुद्दा असेल तर चार्जिंग स्टेशन कितपत असणार आहे, यासह जी पॉवर किती असणार आहे याबद्दलची जे आहे अनेक डिटेलिंग या लॉन्चिंग दरम्यान देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं। एकंदरीतच आता ही कार लॉन्च झाल्यानंतर कशा प्रकारे याला प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हे टेस्लाच्या शोरूमच्या आतमधील दृश्य आहेत आणि आपण बाहेरील जरी दृश्य बघितली तर बाहेर देखील अशाच प्रकारे गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अनेक माध्यम प्रतिनिधी असतील, जे कारप्रेमी असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। विषय लक्झरियस अशी कार आपल्याला पाहायला मिळते लाल रंगाची। कारमध्ये नेमके कोणकोणते फीचर्स आहेत, यासह कशा प्रकारे कार असणार आहे, कारच्या आतमध्ये कशा प्रकारे डिटेलिंग करण्यात आलेली आहे, सिटिंग अरेंजमेंट असेल, यासह कारचं मॉडेल असेल Y SUV ही लोकांना कितपत भावेल या सर्वांची माहिती जी आहे ती देण्यात येते। टेस्ला शोरूममध्ये हिचं नुकतंच जे आहे उद्घाटन झालेलं आहे, लॉन्चिंग झालेलं आहे।
भारतभरामध्ये असणारे याचे चार्जिंग पॉइंट्स असतील यासह फोटो भेजा भेज नहीं क्या ठीक है अभी भेजता हूँ। मुंबईमध्ये सुरू झालेलं टेस्लाचं नवीन शोरूमचं जे आहे लॉन्चिंग ओपनिंग झालेलं आहे आणि यानंतर YSUV ही कार देखील लॉन्च करण्यात आलेली आहे। शोरूमच्या आत असेल शोरूमच्या बाहेर असेल प्रचंड गर्दी जी आहे आपल्याला पाहायला मिळते आणि कशा प्रकारे आता भारतभरमध्ये याला प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तत्पूर्वी आपण पाहिलं तर BKC येथील टेस्लाचं पहिलं शोरूम हे सुरू करण्यात आलेलं आहे। आता याला कशा प्रकारे मुंबईकरांचा असेल देशभरातून प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण इथे डिटेल पाहिली कारची मॉडेल बाय द वर्ल्ड बेस्ट सेलिंग कार जस्ट गॉट बेटर असं लिहिण्यात आलेलं आहे। एकंदरीतच कारची डिटेल आहे ती थोडक्यात इथे मांडण्यात आलेली आहे। पण पाहिलं तर 622 किलोमीटरची रेंज यावेळेस असणार आहे। यासह एकंदरीतच याचं जे आहे माहिती या संपूर्ण जे आहे बोर्डवर देण्यात आलेली आहे। टेस्लाची मॉडेल YSUVचं हे नवीन मॉडेल हे मुंबईमध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे। पण पाहिलं तर याची डिटेल्स आहे नेमकं कशा प्रकारे कार आतून आणि बाहेरून असणार आहे, यासह हा मॉडेल कसा आहे, रेंज किती मिळणार आहे याची डिटेल इथे मेन्शन करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय ही नवी कोरी कार टेस्लाची मुंबईमध्ये गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।